आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून विकास स्मृती चषक 2026 चला दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. अगदी सुपर फ्लड्स लाईट ऑन झाले. या अगोदर आपण विकाजी मोरे यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला दोन बॅटर दोन ऑफिशियल अंपायर्स सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोचलेले आहेत आणि दोन फलंदाज टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छांचा वर्षाव दिला जातोय. अगदी टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर आज प्रत्येक जण या स्पर्धेची वाट पाहतो. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आणि प्रत्येक खेळाडू अगदी नेत्रदीपक कामगिरी करताना आपण पाहतायत. मग ते गल्ली क्रिकेट असो, मग टर्फ क्रिकेट असो, मग अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, मग अंडरआर्म ओपन क्रिकेट असो, ओरम क्रिकेट स्पर्धा असो, लेदर बॉल क्रिकेट असो, परंतु क्रिकेट खेळत असताना एक आपुलकीचं वातावरण निर्माण होतं. कारण याच क्रिकेटच्या खेळामुळे आपण एकत्र आलो. याच क्रिकेटच्या खेळामुळे आपण एकच धाग्यात गुंफलो गेलो आणि त्यामुळे आज क्रिकेट हा प्रत्येकाचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने मात्र सध्याच्या घडीला व्यापून टाकले गेले. त्यामुळे या टेनिस बॉल क्रिकेटला एक मानाचा सलाम असेल. एक्स्ट्रा प्लेयर चला या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा. चला 12th मॅन येऊ द्या दोन्ही संघ. आपला 12th मॅन आतापर्यंत आला नाही. सामना चालू करायचा विनंती असेल. कोरोटी संघ दोन्ही संघ अन्यथा पेनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची. दोन संघ यायचा आहे. वटार संघ आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू आला नाही. चला शेवटचा कॉल असेल. प्रथम वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो एक वेगवान गोलंदाज. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव पाहायला मिळतं प्रथम पाटील. अप्रतिम चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने अनेक खेळाडूंमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूने भरपूर प्रगती करताना लेदर बॉल क्रिकेट पासून सुरुवात. हा वेग आहे या खेळाडूचा. वेगेबरोबर नियंत्रणबद्धता अचूकता खूप चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना एलईडी स्क्रीनवर आपण पाहू शकता ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला ऍक्शन रिप्ले मध्ये डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम. पुन्हा एकदा बॉल तयार. सध्या यावेळेला आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. ज्या पद्धतीने प्रथम पाटील आपण पाहिलं लेदर बॉल क्रिकेट, त्यानंतर रबर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगलं हाताळतो आणि सध्याच्या घडीला पालघरमधील एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. ताई पॅकर्स अनिकेत राऊत ते सध्याच्या घडीला हेड कोच म्हणून ओळखले जातात त्या संघाचे. मग ताई पॅकर्स हे नाव घेतल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये पंकज पाटील पालन एक्सप्रेस असेल, मग त्यामध्ये राकेश प्रभू सारखा खेळाडू असेल. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन दी टोस खेळला होता. अप्परकट खेळले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कोरोटी वर्सेस वटार आणि हे क्षणचित्रे आपण पाहू शकतायत. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे टिपलेले हे क्षणचित्रे आहेत या मैदानाचे. अप्रतिम बोळींचं आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फेडणारं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आयोजन म्हटलं तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे आयोजन. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही प्रथमची खुबी आहे, ही ओळख आहे. मग ते मैदान कोणतेही असो, मग ती मातीची खेळपट्टी असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो,
मग ती वाळूवर मात्र रबर बॉल क्रिकेट असो, या अशा अनेक खेळपट्ट्यांवर आपल्या नावाचा दबदबा मात्र ज्याने कायम स्वरूपात ठेवलाय. परंतु एकाच साईडला चांगले फेस करतायत आतापर्यंत बॉल रिषभ आणि यश. बॉल सरळ निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केले, पहिलं षटक प्रभावित मारे आणि स्पायसी बॉलिंग करत असताना ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती अप्रतिम पाहायला मिळते. काय ऍक्शन रिप्ले यावेळेला दाखवलं गेलं. आमचं कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस कोरुटी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर एकंदरीत 2 या धावसंख्येवर. मागच्या 2 मॅचचा रिझल्ट जर आपण पाहिला तर तन्मयने सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. वरद ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. प्रथम सुपर बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना उंच सकल बांध्याचा आणि नेहमीच क्रिकेटवरचं डेडिकेशन अप्रतिम पाहायला मिळतं. फक्त तुम्ही ब्रँडेड कपडे घातले, शूज घातले, कॅप गॉगलचा वापर केला म्हणून प्लेअर बनत नाही. त्यासाठी तुम्हाला घाम गाळावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता यापेक्षा तुम्ही मन लावून किती तास प्रॅक्टिस करता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. कृपया करून जे मी विनंती करेन शार्पी डेकोरेटर्स यांना, जे ऑपरेटर असतील की शार्पी बंद करा प्लीज. जे शार्पी लाईट आहेत त्या बंद करायच्या आहेत जेणेकरून खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बॉल तयार. वरद सध्या रिषभ आणि यश स्ट्रगल करतायत पहिल्या षटकापासून. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय. फिल्डर आहेत परंतु कॅच ड्रॉफ्ट. 2 रन तर डेफिनेटली मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 2 आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. हा झेल सुटला आणि त्याचं ऍक्शन रिप्ले आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. अगदी जजमेंट चांगलं होतं परंतु आय कॉर्डिनेशन डळमळीत झालं आणि त्यामुळे हा कॅच ड्रॉफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल समोरून फिरवलाय आणि अलीकडच्या काळामध्ये हे बॉल जास्तीत जास्त सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात की फिंगरचा वापर करतात. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता तुमच्या गोलंदाजीमध्ये सध्याच्या घडीला हा शब्द खूप महत्वाचा आहे. व्हेरिएशन. जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही फलंदाजांपासून वाचू शकता. तुमचे इकॉनॉमिकल सुधारू शकते. तुम्ही विकेट घेऊ शकता आणि परफेक्ट भरवशाचे पॅकेज गोलंदाज म्हणून बनू शकता. यावेळेला ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागेल. 4 रन. गुड शॉट. थँक्यू. चांगला फटका खेळला होता या वेळेला आपण पाहिला. रिषभच्या बॅटमधून चौकार आलाय. एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करत असताना आपण पाहतायत कॅचेस विन द मॅचेस. या आपण सातत्याने हे सूत्र पाहिलं. 2007चा वर्ल्ड कप ज्या वेळेला आपण पाहिलं रिषभ श्रीशंत आपण पाहिलं झेल जर सुटला असता तर कदाचित तो वर्ल्ड कप आपल्या हातातून गेला असता. परंतु मिसबा उलगचा तो झेल टिपला आणि तिथेच स्वप्न मात्र पूर्ण झालं MS धोनी ब्रिगेड अँड कंपनीचं. मग सूर्यकुमार यादव कोण विसरेल. डेव्हिड मिलरचा तो झेल. यावेळेला ऑन साईडला खूप चांगलं कंट्रोल स्ट्रोक होतं आणि सरळ बॉल निघून जाईल. पंचांचा इशारा येतो. यस, त्या फ्लॅगच्या आतून बॉल गेलाय. अर्थातच चौकार. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. थँक्यू. झेल सुटल्यानंतर 2 खणखणीत चौकार आले. 13 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग रिषभची आपल्या आपण पाहू शकाल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फोर्स केलाय परंतु इथे पुन्हा एकदा तीच चुकी. कॅचेसवर कॅचेस सुटल्या जात आहेत. याचा अर्थ आपण पाहतायत की प्रतिस्पर्धी संघावर कोणतंही दडपण येणार नाहीये. 1983चा वर्ल्ड कप कपिल देव, रामलाल निकंज 32 पावलं धावून जर विवेन रिचर्ड सरांचा
झेल टिपला नसता तर कदाचित आपलं वर्ल्ड कपचं स्वप्न भंग झालं असतं आणि हॅट्रिक मारली असती वेस्ट इंडिज संघाने. परंतु ते कपिलदेव रामलाल निखंज यांनी झेल टिपला आणि पूर्ण जगाला सांगितलं की एक झेल किती महत्त्वाचा असतो. मग वुमेन क्रिकेटर म्हणून आपण पाहिलं 50-50चं क्रिकेट वर्ल्ड कप. अमनजोत कौरने जर चौथ्या अटेम्प्टला जर झेल टिपला नसता लॉराचा, दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा, तर कदाचित मात्र आपल्या महिलांचं क्रिकेटचं वर्ल्ड कपचं स्वप्न सुद्धा भंग झालं असतं. म्हणजे एक झेल किती महत्त्वाचा ठरू शकतो आणि ते सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. परंतु इथे दाद द्यावी लागेल. वय वर्ष 52 आपण पाहत आहेत. एज इज जस्ट अ नंबर. चांगली फिटनेस सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. झेल सुटला हरकत नाही. राकेश नाईक यांना आपण पाहत आहेत. राकेश नाईक यांना सुद्धा मात्र आत्ताच्या घडीला ते मैदानात आहेत, हेच खूप महत्वाचं आहे. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला गेले, पंच केलाय, परंतु इथे एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 16 धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. सुपर 6 ची ही दुसरी लढत सध्याच्या घडीला आपण पाहतायत. त्यानंतरचा होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत. भुईगाव वर्सेस बोळींज सुपर 6 ची तिसरी लढत पाहायला मिळणार आहे. आज 26 एप्रिलचा दिवस कोणत्या संघाच्या सुवर्ण हस्ताक्षरात लिहिला जाईल. यावेळेला ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. फेकी येईपर्यंत आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचं जर तुमच्याकडे जरूर कॉम्बिनेशन असेल तर डेफिनेटली धावा या येत राहतात. तुमची रनिंग बिटवीन द विकेट सुधारू शकते आणि तेच यावेळेला ॲज अ लिटल ॲज अ मेकल थेंबे थेंबे तळीसेचे असं म्हटलं जातं. आणि एक एक रन किती महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये हे दोन्ही फलंदाज जाणतायत. दुहेरीने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. अप्रतिम बॅटची एज घेत रुपीकट लागली होती. जरूर पायावर बॉल आदळला. खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहिला. शॉर्ट सेली मिड ऑफला. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 19 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. प्रथमने पहिलं षटक जबाबदारीने हाताळलं, कारण रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जो क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ बनलेला आहे त्यामध्ये आर हा रिस्पॉन्सिबिलिटी असतो. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने कधीच मनुष्य आणि खेळाडू थकत नाही. आणि तेच जबाबदारीचं टॉनिक प्यायला होतं पहिल्या षटकामध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. प्रथम पुढे येत आहेत. उंचीचा फायदा मिळेल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि रिषफला कदाचित परतावं लागेल की यशला. चार बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर प्रथम आला वरद आला आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर प्रांजलला आपण पाहतायत कॉन्ट्रीब्युशन केलंय. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत 20 या धावसंख्येवर 20 रन. यश 5 झाला. यानंतर भुईगाव वर्सेस बोळीज दोन्ही टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. बिग फाईट बिग मॅच. सुपर 6 मधली ही तिसरी लढत. नेक्स्ट मॅच चा टॉस 4 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. प्रांजल यांचा पुढील बॉल राईट आर्म वर विकेटने येत आहेत. त्यावेळेला बॉल डिरेक्ट बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा 21 रन. मात्र 24, 25, 26, 27, 30च्या घरापर्यंत धावसंख्या जास्तीत जास्त उभारली जाते. त्यामुळे
3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोरोटी हा संघ. तर एका साईडला आपण पाहतायत वटार या संघाला या षटकानंतर टॉस टाइम भुईगाव वर्सेस बोळींच या दोन टीमच्या दरम्यान एक अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. सध्या LED स्क्रीनवर आपण पाहतायत अप्रतिम सुंदर क्लॅरिटी DBN लाईव्हच्या माध्यमातून. अनेक मैदानात विरार विभागामध्ये सातत्याने खूप चांगलं चॅनल काम करत असताना पाहायला मिळतं. मग सफाळे असेल, मग DBN लाईव्हचा प्रवास वानखेडे स्टेडियमपर्यंत पाहायला मिळाला. म्हणून कष्ट खूप महत्त्वाचे असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट करण्यापेक्षा हार्डवर्क करा, मग पहा यश तुमच्या जवळ ऑटोमॅटिकली येत राहील. त्यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले गेले. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, परफेक्ट यॉर्कर होता. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. कोरोटी टीम प्रथम बॅटिंग करत असताना बॅटचं टॉप एज रिषभच्या डिक्लरेशन झोन मध्ये बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फ्लड्स फ्लाईट मध्ये या स्पर्धेचं डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. रात्रंदिवस कष्ट घेणारे आमचे लाडके आयोजक, पडद्या पाठची जे हिरो असतात ना विकाजी मोरे, ते असतात आपले लाडके आयोजक. नेहमीच मेहनत कष्ट हे त्यांचे सातत्याने पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. चांगला निर्णय घेतला होता. कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही या बॉलला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. श्रेयस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. लो फुलटॉस बॉल, इनसाइड आउटचा फटका. फिल्डर येत आहेत, प्रयत्न चांगले केले होते. बॅकअप चांगला मिळेल आणि फेके येईपर्यंत प्रांजल त्या ठिकाणी बॅकअपसाठी आलेत. फेके येईपर्यंत डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट. 3ऱ्या रनसाठी पलटले. या वेळेला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलंय, परंतु मोये इथे 3 रन्स पळून पूर्ण केले गेलेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कोरोटी या टीमची 28 या धावसंख्येवर 28 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 28 धावा झालेत. अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि आमचे साथी समालोचक प्रतिनिधी विकासजी मोरे प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये असतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने श्रेयस, राईट आर्म ओव्हर द विकेटने रिषभ समोर. रिषभ सध्या चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटचा टो एंड लागतोय. बॉल निघून चाललाय पाठीमागे. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या कोरोटी या टीमची 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. विकास स्मृती चषक 2026 आपण अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अगदी ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल का? नाही. 1 रन कंप्लीट झाले त्या ठिकाणी. या 1 रनच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळाली. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन. शेवटचा बॉल. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेरकार बॉलने वेध घेतला. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. या एकेरीने 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. कोरोटी या टीमने प्रतिस्पर्धी संघ वटार या टीम समोर 32 रन्स टू विन. तत्पूर्वी जाऊया टॉस टाइमची वेळ झाले आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये. आमचे साथी समालोचक मित्र आहेत मिस्टर विकासजी मोरे.
चला कर्णधार यायचं एका बाजूला टीम कृपया करून जी ॲक्टिवा गाडी आहे जे आनंदजी, मी यांना विनंती करेन की थोडीशी ॲक्टिवा गाडी थोडीशी पाठीमागे घ्या. पाहुण्यांचं थोड्याच वेळात स्वागत होतंय त्या प्रवेशद्वाराजवळून. अगदी थोड्याच वेळात आपण सिद्धार्थजी ठाकूर अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके चिकूदादा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील आणि अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. अगदी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होताना प्रवेशद्वाराजवळून आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतील यात ती मात्र शंका नाही. आमचे कॅमेरामॅन आणि त्यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये विकास स्मृती चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहत आहेत अगदी मंद मंद पावलांनी त्या ठिकाणी उपस्थित होत असताना आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके चिकूदादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम 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 सहर्ष स्वागतम. चला धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद बँड पदक, धन्यवाद. थँक्यू. हॅलो. पदक बँड पदक बँड पदक बँड पदक. स्टॉप स्टॉप. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सिद्धार्थजी ठाकूर साहेब यायचे आपल्या शुभास या नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. एका बाजूला ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा अर्थातच स्वर्गीय विकास स्मृती चषक 2026 बोईगावचं हे दैत्यचं आयोजन आणि दुसऱ्या बाजूला भुईगाव. एका बाजूला असेल बोईंद, एका बाजूला असेल विकास 11. बोईंद संघ चूज द टॉस, स्विंग द कॉइन, कॉल बोळींज, कॉल विकास 11. भुईगाव संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. डिसिजन काय असेल? आम्ही परत बॉलिंग करू. 4 षटकांचा सामना असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना 30च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू. 30 धावांपर्यंत. टीम मध्ये काही चेंजेस असेल? नाही, आमची तीच टीम असणार आहे. काही चेंजेस नाही आहेत आमच्या. गोलंदाजी करताना किंवा फलंदाजी करताना यांच्या बोर्डिंग गावच्या कोणत्या प्लेअरवरती जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल? बघायला गेलं तर आम्ही सर्वांना सेमच समजतो. त्यांचा पण खेळ चांगलाच आहे. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बोईंद संघ जर तुम्ही टॉस जिंकला असेल तर डिसिजन काय असतं? आम्ही नक्कीच फलंदाजीच केली असते, कारण काल या टायमाला एक सामना आम्ही खेळले होते. तर बॅड लाईटमुळे बॅटिंग करताना नंतर खूप अडथळे आले. म्हणजे 7:30 नंतर जेव्हा बॅटिंग करताना बॉल दिसत नव्हते, त्यामुळे आम्ही नक्कीच प्रथम फलंदाजीच केली असती. किती धावांपर्यंत उच्चांक मारण्याचा मानस असेल?
कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितलं तर धावसंख्या खूप कमी होते, त्यामुळे 35 ते 40 धावा हे समाधानकारक आम्ही समजतो. पण त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच 45पर्यंत 50पर्यंत प्रयत्न आम्ही करू जाण्याचा. कारण भुईगाव संघाची गोलंदाजी बघितली तुम्ही तर चांगली आहे, त्यांची बॉलिंग लाईनअप इज गुड. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. या पुढचा होणारा तेज थर्राक सामना पाहायला मिळेल. एका बाजूला बोळीज विपक्ष भुईगाव. नुकतंच आपण पाहिलं ह्या वेळेला सिद्धार्थ ठाकूर साहेब उपस्थित झालेत. तुम्हा सर्वांचे लाडके चिकू दादा व्यासपीठावर सध्या विराजमान होत असताना आपण पाहू शकताय त्यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन झाला आणि सध्याच्या या मॅचच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. 32 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. सर 2 मिनिटं थांबवतोय. आपण आता आपल्या व्यासपीठावरती आलेल्या अतिथी मान्यवर आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान घेऊया. भूषण वजे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दिला जाईल. कॅमेरामॅन आपण कुठे असेल तर यायचंय. कॅमेरामॅन सर 1 मिनिट थांबायचं. कॅमेरामॅन येत आहेत. आपण सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती ज्यांनी मोलाची हजेरी लावली. जिथे कमी तिथे आम्ही ज्याबद्दल बोलत ना आपल्या सर्वांचे लाडके व्यक्ती आदरणीय सन्माननीय सिद्धार्थजी ठाकूर यांनी मोलाची हजेरी लावली. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. धन्यवाद. थँक यू बँड पथक. थँक यू बँड पथक. तीन बॉलचा खेळ झाला आणि पहिली विकेट मिळते. चिरागच्या स्वरूपात चिराग आणि मृगांक अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज वन डाऊनचा प्लेयर संदीपला आपण पाहू शकतायत. 32 धावांचं एक लक्ष घेऊन उतरले. सुपर 6 मधली ही सेकंड जी मॅच आपण पाहू शकतायत. दुसरी लढत आहे. अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय ऑन साईडला आउटफील्डच्या वरून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. थोडेसे फंबल झाले. तत्पूर्वी संदीपच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विकास स्मृती चषक 2026चं ही शानदार आयोजन. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि एक प्रतिम असं नियोजनबद्ध कसं असावं. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जरूर खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता परंतु इथे 1 रन मिळेल संदीपच्या बॅटमधून. तेवढाच चांगला थ्रो. या एकेरीने संघाची धावसंख्या वटार या टीमची जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 32 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. तो सेल्फ कॉन्फिडन्स असायला हवा. यावेळेला ऑन साईडला तो कॉन्फिडन्स दाखवलाय परंतु इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळत असताना मात्र बॉल एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय याकडे पंच विचारपूस करतायत. आणि यस फ्लॅगच्या या साईडून अर्थातच चौकार मेल. मृगांकच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. थँक यू. वेल प्लेड. सुपर. मृगांकच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार आला आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली.
आता वटा टीमला विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 रनची आवश्यकता आहे. 32 धावांचं टार्गेट सेट केले गेले. जबाबदारीने खेळलेत. संदीप आल्या सिंगल डबलला महत्व देत असताना यानंतर भुईगाव वर्सेस बोळीज दोन्हीही संघ रफ अँड टफ हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सध्या आपण पाहिलं तर आदरणीय सिद्धार्थ ठाकूर साहेब उपस्थित आहेत या मुख्य मंचावर आणि 4 चांद लागले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. चिकूदादा आपण आलात. खरोखरच या स्पर्धेला 4 चांद लागत असताना पाहायला मिळतात, कारण वेळ कोणाला मिळत नसतो. वेळ काढावा लागतो आपल्या दैनंदिन जीवनातून आणि या दैनंदिन जीवनातून वेळ काढत चिकूदादा यांनी हजेरी लावली या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित झाले त्याबद्दल ऋणी आहोत. संघाची धावसंख्या 9 झाले. चला स्पीडअप करा जरा गेम. घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. बॅकफुट पंच केलाय. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवर. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. आज टेनिस बॉल क्रिकेटचा स्तर खूप उंचावला गेलाय. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे खेळाडू तयार झालेत. खेड्यापाड्यापासून तर आज शहरांपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटने फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतले. त्यामुळे क्रिकेटचा एक वलय जो आहे तो वेगळंच निर्माण झालाय. ग्लॅमर आलाय, क्रेज वाढलाय आणि त्यामुळे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यातून खेळाडू उभारतात. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. मृगांक या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला. बॉलने मात्र उसी घेतली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर केला जातोय. टप्पा अचूक पद्धतीने होता. एलईडी स्क्रीनवर आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले टीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. अचूक टप्पा होता. थोडीशी उसी घेतली बॉलने आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. एक क्षणचित्रे जे टिपलेले आहेत ते आपण पाहत आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत आणि जजमेंट चुकलेला आहे. जजमेंट चुकता चुकता बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला रोखलं. चौकार मिळतोय. या चौकार आणि संघाची धावसंख्या 14 झाले. विजयासाठी 18 रनची आवश्यकता लक्षात असू द्या. चौदा रन झालेत. 18 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे वटा टीमला. काय सुपर बॅटिंग. मृगांकच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. तेवढीच चांगली फिल्डिंग. 1च रन मिळेल. मृगांकला माहिती आहे की प्रत्येक बॉल हा बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या रडारमध्ये षटकार चौकारांचा पाडा बोलता येणार नाहीये. त्यामुळे सिंगल आणि डबलला सुद्धा महत्व दिलंय. सध्या ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हा भव्य शामियाना जो आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी आदरणीय सिद्धार्थ ठाकूर साहेब चिकूदादा उपस्थित आहेत. अगदी चांगली क्षणचित्रे फितीत केली जात आहेत आमच्या एलईडी स्क्रीनवर. फुल टॉस बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेला. टू दी कव्हर. सुपर टायमिंग. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का तर नाही. 1च धावेवर सॅटिस्फॅक्शन. परंतु इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 रन अजून मिळेल. 1 रन किती महत्वपूर्ण आहे. क्रिकेटमधील सध्याच्या घडीला खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. या 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या वटा टीमची 17 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आहेत. 13 बॉलमध्ये 15 रन. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेटचा खेळच असा आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. पाहायचं आहे वेळ बदलेल का. चांगला बॉल आहे का? टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. लेट टू लेट बट ॲप टू डेट. हलकासा मात्र लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेला होता आणि इथून विकेट किपर सांगतायत की आपल्याला रिव्ह्यू नको आहे. व्हाईट बॉल आहे आणि त्यामुळे एक्झॅक्टली डिसिजन याला म्हणतात मेकिंग डिसिजन. अतिशय चांगला निर्णय घेतला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 18 धावा झालेत. 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत.
हाय फितीत केले क्षणचित्रे यावेळेला ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे. हे मैदान अगदी झाडं असली तरी क्रिकेटची जिद्द काय आहे. मग आम्ही कोणत्याही मैदानात खेळण्यासाठी तत्पर आहोत, परंतु आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. चांगला बॉल डिलिव्हर केला आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं आपल्या फुटने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 14 रन वटार टीमला विजयासाठी. घेऊया एक छोटासा बँड पथक ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DBN लाईव्हला विकास स्मृती चषक 2026. थँक्यू. थोडी पाण्याची जरा व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता वटा टीमला विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये एक्झॅक्टली 14 रनची आवश्यकता आहे. बरोबर रणनीतीने चाललेत. 8चा एव्हरेज मेंटेन केलाय. 12 बॉल 14. अप्रतिम चांगला बॉल होता. ओव्हरपिच बॉल. जरूर सरळ बॅटचा वापर केला तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी कशी असावी हे फिल्डरने दाखवून दिलं. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 11 बॉल आणि विजयासाठी 13 रन. इथे विकेट फॅक्टर खूप महत्वाचा भाग असेल. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं आणि यस डेफिनेटली एक रन तर अजून मिळेल. कोरोटी टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष जारी आहे. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 20. 11 बॉल 12 रन. 11 बॉल 12 रन. संदीप त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की सेल्फ कॉन्फिडन्स सध्या त्यांच्या बॅटमधून दिसत असताना पाहायला मिळतो. मग एका साईडला मृगांगने जी बॅटिंग केली ती अप्रतिम. यावेळेला संदीपचा फटका ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. पायाचा बॅलन्स घेत असताना एक रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 10 बॉल आणि 11 रन. बॉल टू रन जेव्हा मॅचेस येतात ना त्यावेळेला रोमहर्षक स्थितीमध्ये आणि रोमांचक स्थितीच्या वळणावर मॅचेस पाहायला मिळतात. मग पैसा वसूल मॅच. 10 बॉल 11. यावेळेला लो फुलटॉस बॉल मृगांकच्या बॅटमधून यावेळेला ऑन साईडला खेळून काढलंय. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल आहेत आता तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 10 रन. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर अप्रतिम क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही हे सातत्याने आपण पाहिलंय, परंतु प्रयत्न करत राहा. लेफ्ट आर्म अप्रतिम बॉल डिलिव्हर केला होता. एक रन मिळेल का? मात्र इथून जर आपण पाहिलं तर संदीप तिथे ऑलमोस्ट पोहोचले आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहतायत रुपेश यांच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने येत आहेत. कोण बदलतायत? आतमध्ये येणारे बॉल जास्तीत जास्त यावेळेला पिच करतायत. चांगली थिंकिंग वापरले. सकारात्मक दृष्टिकोन. अप्रोच इंटेंट ॲब्सोल्युटली सुपर्ब. ऑन साईडला गॅप शोधलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मृगांकच्या बॅटमधून एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. काय एफर्ट घेतलेत. सुपर फिल्डिंग यश. याला म्हणतात क्रिकेटवरचं डेडिकेशन. अतिशय चांगली फिल्डिंग आणि चतुराई तेवढीच पाहायला मिळाली. 2 रन्स काही रोखू शकले नाहीत. मृगांक आपल्या
संघाला घेऊन जातोय वटार या टीमला 25 या धावसंख्येवर आता 7 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल सुद्धा आहे तुमच्याकडे 7 बॉल आणि 7 रन. व्हॉट अ मॅच. वेला मात्र ऑफ साईडला लॉफ्ट केलंय परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. 6 बॉल 7 रनची आवश्यकता. मृगांक बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. थँक यू. धन्यवाद बँड पदक. सहा बॉल आणि 7 रन. वटार टीमला विजयासाठी मॅच रफ अँड टफ व्हायला मिळते. कारण इथून जर सामना तुम्ही पराभूत होतायत तर तुम्हाला या स्पर्धेतून इथेच अलविदा करावा लागेल आणि नेक्स्ट इयरची वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. कारण 1 वर्ष आपल्याला सातत्याने या स्पर्धेची वाट पाहावी लागते. मग 1 वर्ष म्हटलं तर 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. म्हणून इथे अभि नाही तो कभी नाही. याला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खेचून मारला होता या बॉलला. मात्र 1 रन फक्त आणि फक्त 1च रनवर. कारण प्रथमकडे सुद्धा तेवढं एबिलिटी आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गुणवत्ता 100% द्यावे लागतात. आता 5 बॉल 6 रनची आवश्यकता. 5 बॉल आणि 6 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. प्रथम ऑन दी टोस खेळला गेलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. संदीप भोसले, संदीप थकले, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ते सांगतायत. परंतु आमच्या रक्तात असं आहे की हार मानणं नाहीये. नेव्हर गिव्ह अप. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 4 रन. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण म्हटलं जातं की पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल, या धावा तुम्हाला अचीव करायच्या असतील तर रिझन नो रिझन, सबब आणि कारण चालणार नाही आहेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 बॉल 4. याला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. नेत्रदीपक. व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा. जर फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. क्या बात आहे. 3 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. थँक्यू. चला स्पीडअप करा जरा. कारण युवराज दांडेकर यांना सुद्धा माहिती आहे वेळेचं काय महत्व आहे. कारण 12:05 जर गेली तर मग फिलिंग द ब्लँक. तर या वेळेला आपण पाहतायत 3 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. हाय व्होल्टेज मॅच. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये. आज महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेला आवर्जून भेट देत आहेत. या नारी शक्तीला मानाचा सलाम.
चांगला बॉल. आता मात्र या वेळेला 2 बॉल आणि 3 रन. यशने आज जे प्रदर्शन दाखवलंय ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. काय बॉल डिलिव्हर केला होता. थोडासा बॉलला जरूर फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यश मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 2 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 2 बॉल 3 रन. 3 रन 2 बॉल. एका साईडला कोरोटी टीम तर एका साईडला आपण पाहतायत वटार. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळतोय. मिड ऑफला फिल्डर पुढे सरसावतायत. थोडेसे मात्र फंबल झाले. दुसरी रन कंप्लीट केली जाईल. ढूंढो ढूंढो रे साजना. आता मात्र या वेळेला मैदान परिपूर्ण. एकच चर्चा. 1 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर आहे. टाय जर सामना झाला तर सुपर ओव्हरला मात्र खेळावं लागेल. 1 बॉल 1 रन. मॅच जर आवडली असेल तर प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या यायला हव्यात. दोन्ही संघांसाठी देऊया आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. कोटोरी टीम एका साईडला वटार. जबरदस्त सामना. अप्रतिम. न भूतो न भविष्यती. काय सामना या वेळेला आपण पाहतायत. कोरोटी टीम एका साईडला तर एका साईडला आपण पाहू शकतायत अप्रतिम संघ वटार. कोरोटी वर्सेस वटार. एक हाय व्होल्टेज मॅच. जशी मॅच व्हायला हवी तशीच मॅच होताना पाहायला मिळते. आणि चिकू दादा सुद्धा सांगत असतील की योग्य त्या वेळेला योग्य एंट्री झाली माझी आणि पैसा वसूल मॅच सुद्धा पाहायला मिळाली. हे क्रिकेटवरचं प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. 1 बॉल आणि 1 रन. प्रेक्षकांनो टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. दोन्ही संघांना उत्स्फूर्त देऊया, ऊर्जा देऊया. 1 बॉल 1 आणि इथून मात्र ऑन दी टोस खेळत असताना बॅकफुट पंच केलं आणि प्रथमने मॅचला विन करून दिलंय. विजयाची चव चाखायला भाग पाडलं वटार टीमला. प्रथम गुड बॅटिंग अँड हार्ड लक कोरोटी टीम. थँक्यू थँक्यू.